आवश्यकता आहे, मला अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय, हे सरकार या सर्व संवेदनशीलपणे या सर्व परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्याच्या पदरात काही पाडेल देईल अशी अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, देशामध्ये सर्व राज्यामध्ये दुष्काळाच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये एक दुष्काळ व्यवस्थापन संहिता आणली आणि या संहितेनुसार अध्यक्ष महोदय, या संहितेतील नमूद केलेल्या तरतुदीनुसार दुष्काळ घोषित करणं आणि त्या संदर्भात मदत करणं तरतुदी विहित केलेल्या आहेत, परंतु या तरतुदीनुसार कारवाई करणं हे राज्य सरकारला बंधनकारक असताना सुद्धा काही गफलती राज्य सरकारच्या झालेल्या आहेत, त्या नक्कीच निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय। आपल्याला माहित आहे की 7 ऑक्टोबर 2017च्या शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित करण्यासाठी त्या खात्यात आपण माननीय मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री महोदय त्यावेळेस मुख्यमंत्री होते, कार्यपद्धती त्यावेळेस निश्चित केली गेली होती आणि 28 जून 2018 ला सुद्धा शासन निर्णयानुसार कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा केली गेली। दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पर्जन्यमानाशी निगडीत निर्देशांक असेल, वनस्पतीशी किंवा पिकाशी निगडीत निर्देशांक असेल, लागवडीखालील क्षेत्र आणि मृदा आर्द्रता जे आहे निर्देशांक ते सुद्धा आहे, जलविषयक निर्देशांक आहे, असे 5 निर्देशांक या ठिकाणी अध्यक्ष महोदय वापरले जातात आणि म्हणून रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर जे मार्फत निकषावर आधारित सॅटेलाइट मार्फत निकषाची आपण तपासणी करतो आणि 10% गावामध्ये रॅन्डम पद्धतीने पीक कापणीचा प्रयोग करतो। या संदर्भात अध्यक्ष महोदय, महसूल कृषी आयुक्ताकडून सुद्धा आपण शासनाकडे अहवाल सादर केला जातो। अध्यक्ष महोदय, राज्यात जून जुलै महिना हा पूर्णतः पावसाचा मोठा खंड पडलेला आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि त्यामुळे नद्या, नाले, विहिरी, तलाव सर्वतः कोरडे होते आणि जुलैपर्यंत कुठलाही हा मोठा खंड आपल्याला सगळ्यांना दिसला। राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आम्ही 24 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पत्र दिलं। त्यानंतर वेळोवेळी सरकारला जागे करण्यासाठी सुद्धा प्रेसच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती मांडली, परंतु या हे सरकारने त्याचं उत्तरही दिलं नाही। अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी, मला उपमुख्यमंत्र्यांचं एक पत्राचं उत्तर आलं तेवढं, पण बाकीच्या संदर्भात कुठलेही उत्तर आले नाही आणि त्या संदर्भात 24 ऑगस्ट 2023च्या हे सगळे पत्र दिल्यानंतर सुद्धा पत्रकार परिषदा घेऊन सुद्धा हे सरकार मला वाटतं की त्यावेळेस उत्तर देण्यासाठी तयार नव्हते, कारण पाडापोडीच्या फोडापोडीच्या राजकारणामध्ये त्यावेळेस सर्व हे सरकार व्यस्त होते। मला वाटतं 75% ज्यावेळेस कमी पाऊस पडतो आणि सरकारने ट्रिगर 1 मध्ये 194 तालुके दाखवले असताना केवळ 40 तालुकेच आपण दुष्काळग्रस्त घोषित केला। म्हणजे ट्रिगर 1 मध्ये 194 तालुके असताना आणि त्यावेळेस सरकारने केवळ हे 40 तालुके घोषित करत असताना MRSAC आणि महामदत या संगणक प्रणालीचा आधार घेतला। अध्यक्ष महोदय, आम्ही त्याला विरोध केला होता की MRSAC वर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला राज्यातली वस्तुनिष्ठ परिस्थिती किंवा शेतकऱ्यातील डोळ्यातील अश्रू दिसत नाही का, अशी मागणी, अशी परिस्थिती आम्ही सरकारच्या निदर्शनास आणली आणि या सरकारच्या निर्णयाविरुद्ध झोड उठवल्यानंतर मात्र त्यांनी 1021 मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली। अध्यक्ष महोदय, या खात्याचे मदत पुनर्वसन मंत्री कदाचित आहेत, मला ते आहेत की नाही माहित नाही, आपल्याकडे उत्तर देणारा तुम्ही आहात। अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस या निकषामध्ये अपुरा पाऊस पडतो, मोठा पावसामध्ये खंड पडतो, त्यावेळेस जर आपण उपसमितीची बैठक घेऊन हा प्रस्ताव केंद्राकडे गेला असता कर्नाटकाच्या धर्तीवर, तर आज राज्याला ही जे 1021 मंडळ दुष्काळ सदृश्य म्हणून दाखवावी लागली नसती। याला जो विलंब झाला आणि त्यातून केंद्राच्या मदतीशिवाय 40 तालुके सोडून 1021 मंडळात आज ती परिस्थिती निर्माण झाली। आपण म्हणाल की राज्याच्या तिजोरीतून आपण पैसे देतो, पण NDRFच्या निकषामध्ये हे सगळे बसवता आले असते
तुम्ही त्याला निधी उपलब्ध करून देता आला असता. केवळ तुम्ही जी आर काढत राहिलेत. पहिला जी आर काढला त्यामध्ये आपण सांगितलं की या जी आर नुसार काही 24 तालुक्यामध्ये गंभीर परिस्थिती, 16 तालुक्यामध्ये मध्यम आणि एकूण 40 तालुक्यामध्ये. दुसरा जी आर आपण काढला त्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपण दाखवली आणि त्यामुळं हे दोनही जी आर केवळ अध्यक्ष महोदय या जी आरचा फायदा एक जी आर मध्ये 40 तालुके बसतील, पण दुसऱ्या जी आर नुसार ती जी मदत आहे दुष्काळ सदृश्याची तेवढीच मदत शेतकऱ्याला मिळणार आहे. नगदी रूपाने सरकारच्या तिजोरीतून पैसे द्यावं लागेल. ती घोषणा 1041 मंडळ जी आहेत ती सरकारने केली पाहिजेत अशी मागणी सुद्धा सरकारकडे आमची असणार आहे अध्यक्ष महोदय. विशेषतः या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की 30 ऑक्टोबर 2023 ला 40 तालुक्याचा आपण जी आर काढून घोषणा केली. 9 नोव्हेंबरला 23 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. 10 नोव्हेंबरला 1021 मंडळाच्या आपण दुष्काळ सदृश्य परिस्थितीची घोषणा केली. खर तर हे आम्ही वारंवार आवाज उठवला महाराष्ट्रामध्ये म्हणून या सरकारला जाग आली आणि दुष्काळाची घोषणा केल्यानंतर या संपूर्ण आमच्या दबावामुळे दुष्काळाची घोषणा केल्यानंतर अध्यक्ष महोदय एनडीआरएफ मधून मदत मागण्यासाठी शासनाने 2690 कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. परंतु जर तुम्ही ऑगस्ट मध्येच अर्ली ड्रॉट जाहीर केला असता तर राज्यात कर्नाटकाप्रमाणे दुष्काळ जाहीर करायसाठी आपल्याला दुष्काळ जाहीर करता आला असता आणि या प्रश्नाकडे ह्या सरकारने गांभीर्याने घेतलं नाही हे निश्चितपणे इथे नमूद करावं असं वाटतं या ठिकाणी अध्यक्ष महोदय. खरं तर हे जर करण्याची आवश्यकता होती असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि जर सरकारने वेळोवेळी पाळले असते तर आज या आणि मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली असती तर या सर्व पैसा केंद्राकडून दुष्काळ जाहीर करण्यासाठी निश्चित उपयोगी पडला असता अध्यक्ष महोदय. म्हणून पहिले सरकारने 40 तालुके घेतलेत आणि नंतर 8 सवलती दिल्या. त्यानंतर पुन्हा अंमलबजावणी त्याची सुरू झाली नाही कारण नंतर पुन्हा घाईघाईने जे मंडळ घोषित केले त्यांच्यासाठी तातुरमातुर एक जी आर काढला. या राज्यामध्ये खर तर आज इतकी अवस्था वाईट आहे की अध्यक्ष महोदय की आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की राज्यातील सत्ताधारी पक्षाचे 40 तालुक्यामध्ये 35 तालुके हे सत्ताधारी पक्षांचे आहेत आणि त्यातले 29 तालुके हे मंत्री